नमस्कार. आज आपण पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातून म्हणजे निगडी, भोसरी, देहू रोड, मुंडवा इथून समोर आलेल्या काही गुन्हेगारी घटनांवर बोलणार आहोत. हो. 6 जून 2025च्या ANN न्यूज नेटवर्कच्या बातमीपत्रावर आधारित ही माहिती आहे. आणि आपला उद्देश आहे या वेगवेगळ्या घटना म्हणजे अपघात, आर्थिक फसवणूक, अगदी ऑनलाईन फसवणूक, निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि खून यांचं स्वरूप समजून घेणं. बरोबर. या घटना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, पण त्या आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल विचार करायला लावतात नक्कीच. तर चला सुरुवात करूया. पहिली बातमी आहे निगडीतील एका अपघाताची. खूपच दुर्दैवी घटना. हो, मी वाचलो त्याबद्दल. दुर्गागर चौकात सकाळी कामावर निघालेले महेंद्र गणपती कांबळे नावाच्या व्यक्तीला एका टेम्पोने धडक दिली. अगदी. आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो चालक अतुल भगत याला अटक झाली असं कळतंय. पण या घटनेतून मला वाटतं काही महत्वाचे मुद्दे समोर येतात. एक म्हणजे भरधाव वेग आणि दुसरं म्हणजे पादचाऱ्यांची सुरक्षा. खरे, शहरातल्या रस्त्यांवर वेगमर्यादा पाळली जाते का? पादचाऱ्यांसाठी सुरक्षित जागा आहे का? हे प्रश्न आहेतच. आणि त्या विशिष्ट चौकात किंवा रस्त्यावर अपघात वारंवार होतात का, हेही बघायला पाहिजे. म्हणजे प्रश्न फक्त एका चालकाचा नाही तर व्यवस्थेचाही असू शकतो. म्हणजे पायाभूत सुविधा आणि नियम अंमलबजावणी दोन्हीकडे लक्ष हवं. बरं, आता एका अगदी वेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याकडे वळूया. भोसरी MIDCमध्ये घडलेली घटना. आर्थिक फसवणूक. बरोबर. हो, आणि रक्कम खूप मोठी आहे. तब्बल 6.5 कोटी रुपये. झेवियन इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत अविनाश आणि आकाश बेलगामवार. त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय. अरे बापरे, 6.5 कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम झाली. जानेवारी सेवा बँक आणि ज्योती सोल्युशन वर्क्स नावाच्या दुसऱ्या कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे त्यांच्यावर. हो, काय आहे की अशा मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे फक्त त्या बँकेचं किंवा कंपनीचंच नुकसान होत नाही. बरोबर. तर एकूणच जे व्यावसायिक वातावरण असतं त्यातला विश्वास कमी होतो. याचा परिणाम मग इतर व्यवसायांवर, गुंतवणुकीवर पण होतो. एकीकडे ही कोट्यवधींची फसवणूक, तर दुसरीकडे अगदी सामान्य माणसाला म्हणजे देहू रोडमधल्या एका महिलेला ऑनलाईन फसवून तब्बल 20 लाख रुपये उकळले गेले आहेत. हो ना. आणि ही पद्धत इतकी धक्कादायक आहे. फेडेक्स कस्टमर केअरमधनं बोलतोय असं भासवून. आणि काय तर म्हणे मुंबई एअरपोर्टवर पार्सल अडकलंय, त्यात ड्रग्ज आहेत. अगदी. विचार करा, कायद्याची भीती घालून त्या महिलेला कर्ज काढायला भाग पाडलं आणि ते पैसे दुसऱ्या कुठल्या तरी खात्यात ट्रान्सफर करायला लावले. हे केवळ आर्थिक नुकसान नाहीये. अजिबात नाही. ही तर मानसिक छळवणूक आहे. सायबर गुन्हेगार किती निर्दयी आणि हुशार झालेत बघा. लोकांना भावनिक पातळीवर कसं लक्ष केलं जातंय. म्हणजे फक्त डिजिटल साक्षरता पुरेशी नाहीये, अशा स्कॅम्सबद्दल, त्यांच्या पद्धतींबद्दल जास्त जागरूकता हवी. अगदी. आणि अशा वेळी घाबरून न जाता काय करायचं याची माहिती पण हवी. आता पुढची घटना आहे मुंडव्याची. तिथे एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या किरण मधुकर उगाडे या कामगाराचा मृत्यू झाला. विजेच्या धक्क्याने. हो, आणि यामागे ठेकेदाराचा निष्काळजीपणा असल्याचं समोर आलंय. म्हणजे त्या कामगाराला प्रशिक्षण नव्हतं, सुरक्षा साधनं दिली नव्हती आणि तरी त्याला विजेचं धोकादायक काम दिलं गेलं. बरोबर. ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाय. हे बघा, कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम किती महत्वाचे आहेत हे यातून पुन्हा दिसतंय. कर्मचाऱ्यांच्या जीविताची जबाबदारी ही शेवटी व्यवस्थापनाची आणि ठेकेदाराचीच असते. ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. खरंय. आणि या सगळ्या बातम्यांमध्ये पुण्यात मंडई मेट्रो स्टेशनजवळ एका खुनाचीही बातमी आहे. हो, अनैसर्गिक संबंधातून हे कृत्य झालं असावं असं पोलिसांचं प्राथमिक मत आहे. या प्रकरणात एक चांगली गोष्ट म्हणजे पुणे गुन्हे शाखेने खूप वेगाने तपास केला. अगदी. 24 तासांच्या आत आरोपी रमेश प्रकाश सत्रे याला शिरूरमधनं अटक केली आहे. गुन्ह्याचा छडा जलद लागणं हे खूप महत्वाचं असतं. नक्कीच. तर आज आपण अपघात, मोठी आर्थिक फसवणूक, ऑनलाईन स्कॅम, कामावरचा निष्काळजीपणा आणि खून अशा अनेक घटना पाहिल्या. हो, आणि या सगळ्या घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी एक समान धागा दिसतो. तो म्हणजे सावधगिरी आणि सुरक्षिततेची गरज. अगदी. मग ती रस्त्यावरची सुरक्षा असो, ऑनलाईन जगातली असो, व्यवसायातली असो किंवा कामाच्या ठिकाणी असो, आपण अनेक पातळ्यांवर असुरक्षित असू शकतो. बरोबर. आणि इथेच एक विचार मनात येतो. विशेषतः ही जी ऑनलाईन फसवणूक आहे, जी खूप वाढतीये आणि गुंतागुंतीची होत चाललीय, त्याला आळा घालण्यासाठी फक्त आपण वैयक्तिक पातळीवर जागरूक राहणं पुरेसं आहे का?
की लोकांना या अशा अदृश्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी व्यवस्थेतच काहीतरी ठोस बदल करण्याची, काहीतरी वेगळी पावलं उचलण्याची गरज आहे. यावर खरंच विचार व्हायला हवा.